विरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी विरगळ आढळतात. विरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली आहे असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठी मोठी विरगळ आढळून येतात. त्यातील काही विरगळ हे शिलालेखाने युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले विरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड, वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात विरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा. साधारणपणे 2.5 किंवा 3 फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने 3 किंवा 4 चौकोनी खोदून घेतली जातात. विरगळाचे सामान्यपणे 3 किंवा 5 भाग असतात. सर्वात खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते. उदाहरणार्थ गायीसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इत्यादी. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवले असते. सर्वात वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे असे दाखवले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोक प्राप्ती होते असे यातूनच सुचवायचे असावे. काही विरगळ हे चंद्र सूर्य याने अंकित असतात. आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सूचित करायचे असे मानतात. काही विरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. या स्मारकशिळांवर कोणाचेही नाव नसते, फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते. काही विरगळांवर शिलालेखही असतात.